तर विद्यार्थी मित्रांनो, अशी होती आजच्या प्रश्नाची उत्तरे. आपण असेच प्रश्न घेतलेले होते आपल्या व्हिडिओमध्ये, आपल्या चॅनलवरती. तर मी काही कारणास्तव तुमच्यासाठी काही लेक्चर टाकू शकलो नाही, परंतु मी बरेचसे महत्त्वाचे प्रश्न घेतलेले होते. त्यापैकीच प्रश्न आलेले होते. तर आजचा पेपर असा होता बघा. पहिला जो प्रश्न आहे, जीवनावश्यक वस्तूवरील वस्तू व सेवा कराचा दर किती आहे? 0% असतो. बघा त्याचा ऑप्शन काय आहे? पहिल्याचं उत्तर आहे सी. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपला दुसरा प्रश्न होता बघा. दुसरा प्रश्न होता, खालीलपैकी कोणते समीकरण वर्ग समीकरण नाही? तर बघा ह्या एक्स वर्ग कट झाला, तर हे ए काय आहे? वर्ग समीकरण नाही. पहिला ऑप्शन होता ए. दुसरा प्रश्न होता बघा उत्तर 3. हे एक चाराच्या ठिकाणी एक्स टाकणं होतं बघा. 4 1 4 4 1 4 अधिक 5y बरोबर 19. 5y बरोबर 19. इकडे 4 गेले. 5y बरोबर 19मधून 4 गेले. 19मधून 4 गेले 5. y बरोबर 5 त्रिक 15. अशा पद्धतीने उत्तर होतं 3. चौथ्याचं उत्तर होतं बघा. तीनच्या पहिल्या पटीतील बेरीज किती होती? बघा हे उत्तर हे बघून घेता. याचं पहिलं उत्तर होतं 45. अशा पद्धतीनं याचं उत्तर होतं ए. इकडे बघा, आपण आपल्या चॅनलवर खूप महत्त्वाचे प्रश्न घेतलेले होते. मधात मला काहीतरी अडचण असल्यामुळे मी टाकलेलं नव्हतं, पण बघा आता पुढे मी व्यवस्थित तुमच्यासाठी टाकेल. एकाच वस्तूवरील जीएसटीचा दर 9%, तर जीएसटीचा दर किती येईल? 18%. आलं लक्षामध्ये? एक्स व वाय ही चले असलेल्या एक सामायिक समीकरण आहे. ते डी एक्स बरोबर वजा 42. बघा असं करायचं. एक्स बरोबर डी एक्स अपॉन डी, मग डी एक्स वजा 42 डी म्हणजे वजा 3. मग 3 1 3 3 चौक 12. हे वजा अधिक म्हणजे 14. याचं उत्तर होतं 14. अशा पद्धतीने होतं. 2 नाणी एकाच वेळी टाकलेले होते बघा. मी माझ्या क्लासमध्ये आज सकाळी घेतलेला होता हा प्रश्न. तुमच्यासाठी मी टाकू शकलो नाही, त्यामुळे जरा हे झालं. तर बघा 2 नाणी एकाच वेळी टाकल्या असता हे उत्तर आहे. बघा खालील वर्ग समीकरण या स्वरूपातल्या म्हणजे काय असतं बघा. हे वाय वर्ग, वाय येताना इकडे येताना काय झालं? अधिक झालं बरोबर आहे. वजा वाय इकडे येताना अधिक वाय म्हणजे वाय वर्ग अधिक 2y म्हणजे एक्स वर्ग अधिक बी एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर 0. अशा स्वरूपातल्या असतं. एक्स वर्ग अधिक बी एक्स या स्वरूपातल्या येत होतं. वजा वाय वार इकडे येताना अधिक झालं, मग वजा वाय वर्ग इकडे जाताना अधिक वाय वर्ग झालं, आणि हे 2y इकडच्या इकडे, आणि हे वजा 10 इकडे येताना, म्हणजे इकडे देताना हे वाय इकडे, वाय वर्ग इकडे अधिक झालं, हे अधिक 2 जसेच तसे 2y, हे अधिक इकडे झालं वजा, आणि बरोबर 0. अशा स्वरूपात लिहायचं होतं. खालील कोणती 2 कृती पूर्ण करा? बघा एक फासा आहे. फासा टाकल्यानंतर किती आहे? 1 2 3 4 5 6. हे 6 इथे करायचं होतं NS टोटल. बघा इथे NS 6 होतं, आणि हे जे येणे किती येतील? मग बघा वरच्या मूळ संख्या असणे. मूळ संख्या म्हणजे काय? ज्या संख्येला 1 आणि त्याच संख्येने भाग जातो ती मूळ संख्या असते. म्हणजे 1 2 3 संख्या होत्या. NS होत्या आपल्या 6. मग 3 1 3 3 2 6 मग 1/2 अशा पद्धतीनं होतं. खालील दिलेल्या अंकगणित श्रेणी योग्य चौकटीत योग्य संख्या लिहा. बघा T1 हा T1 असतो 70. हा T3 म्हणजे 50, आणि ए म्हणजे सुरुवातीचं पद असतं T1 70. डी त्यांच्यातील फरक काय असतो? हिच्या 60तून 10 गेले, 60तून 70 गेले किती? आता हे T2 T1 T2 काय आपला 60 T1 किती? 70. हे 60 आहे. 60तून 10 गेले किती उरले? 60तून 70 गेले उरले वजा 10. वजाचं चिन्ह, कारण काय मोठ्या लहान संख्येतून मोठी संख्या वजा केली की वजा उत्तर येतं. 60तून 70 गेलं वजा 10 आहे. डी खालील दिलेल्या समीकरणाचा आलेख काढण्यासाठी कृती पूर्ण करा. बघा हे इथे बघा x अधिक y आपल्या चॅनलवर घेतलेलं आहे मी. एकदम महत्त्वाचे समीकरणं. इथे 0 आहे. इथे x बरोबर 3 घेताना हे 0 येईल, आणि हे 3. अगदी सोपं होतं. मी माझ्या चॅनलवर खूप पद्धतीने घेतलेलं आहे, आणि शॉर्ट्समध्ये सुद्धा घेतलेलं होतं हे. अशा पद्धतीने हे आहे. इथे बघा आता 2 नाणी एकाच वेळी फेकली असता कमीत कमी एक छापा मिळण्याची शक्यता. बघा 2 नाणी फेकली, मग असे आलेला होता तो, मग छापा. बघा 2 नाणी फेकल्यानंतर 1 2 3 4 छापे मिळतात बरोबर आहे. पण मग एवढे 4 शक्यता मिळतात, 1 2 3 4. पण मग आपल्याला काय पाहिजे? छापा बरोबर आहे. हा एक छापा, इथे एक तरी छापा पाहिजे कमीत कमी. 1 2 3 मग किती शक्यता आहे? 1 2 3. मग नंबर ऑफ ए किती? 3. अशा पद्धतीनं 3 शक्यता पाहिजे आपल्याला. अलग लक्षात? अशा 3 शक्यता म्हणजे पी ए नंबर आपण शक्यता हे काढणाऱ्या या फॉर्म्युला होता. पी ए नंबर ऑफ ए आपण येणार आता 3/4. बघा खालील एक सामायिक समीकरण सोडवा. x अधिक y बरोबर 1 आणि 2ची बेरीज केली. मग हा बेरीज केली 3x बरोबर 6. मग x काढायचा आहे. मग हा 3 इकडे आला, 3 2 6 x बरोबर 2.
x बरोबर 2 आहे तर yची x बरोबर 2 हिच्यात किंमत टाकल्यानंतर yची किंमत मिळाली 2. अशा पद्धतीने होतं. आपल्याकडे वेळ कमी आहे त्यामुळे आपण काय आता पुढचा अभ्यास करायचा आपल्याला भूमितीचा. खालील वर्ग समीकरण वही पद्धतीने सोडवा. हे बघा माझ्या शॉर्ट्समध्ये घेतलेला होता मी आणि महत्त्वाचे समीकरण महत्त्वाचे गणितामध्ये सुद्धा घेतलेली होती मी माझ्या व्हिडिओवर बघून घ्या चॅनलवर बघा एकदा घेतलेले होते असेच. 24वे पद काढा हे पण घेतलेलं होतं बघा. 24वे पद 104 आहे. बघा 1265 म्हणजे हे काय 1200 सांख्यिकीची माहिती मध्ये काढा. बघा मध्ये काढायचं आहे म्हणजेच काय 1265ला याने भागायचं आहे. मग भागलं तर काय उत्तर येतं 52.3 भागाकार करून घ्या. बघा अशा पद्धतीनं आपल्याला फक्त उत्तर बघायचे. हे बाई समीकरण आहे 50 सूट 50,000 गुणिले 10% म्हणजे 10% 50,000 गुणिले 10% हे 2 शून्य शून्य कट केले 500 ने 10ला गुणलं किती येते 5,000. लॅपटॉपची करपात्र किंमत किती आहे मग 50,000 वजा 5,000 मग 45,000 रुपये. GSTचा दर 18% जर काढला पुन्हा 18% GSTचा दर किती 18% मग 45,000 रुपयावर 9% केंद्राचा कर म्हणजे 9/100 9% म्हणजे 100 9/100 गुणिले 45 9% म्हणजेच काय 10% असतो 100. अशा पद्धतीने 40-50 असं पाहिजे 4,050 रुपये राज्याचा कर आहे. एकदम टोटल जर काढली तर 100 रुपये आपले ते उत्तर मिळेल. पाहून घ्या बेरीज करून घ्या. अशा पद्धतीनं सोडवा. 53,100 रुपये आपले ते असेल लॅपटॉपची एकूण किंमत. लॅपटॉप काही स्वस्त मिळत नाही बघा इकडे लक्ष द्या. 5 वर्गात आहे 2 मध्ये केची किंमत वजा 5/7. आता ही मुळे आपल्याला काय करायचं आहे ती ॲक्टिव्हिटी सोडायची कृती. बघा वजा 7/5 वजा 7/5चा वर्ग अधिक 2 गुणिले वजा 7/5 अशा पद्धतीने सोडायचं होतं. हे अशा पद्धतीचं उदाहरण घेतलेलं आहे आपण. अगदी महत्त्वाचे उदाहरणं घेतलेले होते आपल्या चॅनलला. बघा अशा पद्धतीनं इथे हे किमती काढून घेतल्या सोडून घेतलं. बघा आता हे आपल्याला x वजा y बरोबर 3. आता आपण काही सोडत बसू नये आपल्याला फक्त उत्तरं बघायचे. अशा पद्धतीनं ते आपलं होतं. बघा हा जो आहे सचिनने बचत प्रमाणपत्रामध्ये पहिल्या वर्षी 5,000 रुपये गुंतवले तर उत्तर काय 1,92,000 रुपये येईल त्याचं. प्रत्येक कार्डावर 0 ते 5 पूर्ण संख्या लिहून तयार केलेले 6 कार्डे ठेवल्यावर काय शक्यता आहे बघा. पहिली शक्यता 506 येईल. अलग लक्षामध्ये काढलेल्या कार्डावर संख्या ही पूर्ण संख्या आहे म्हणजे 1 शक्यता येईल म्हणजे 6/6 म्हणजे 6×1=6. पुढील सामग्रीसाठी आयतालेखाद्वारे दर्शवा. आयतालेखाद्वारे काढायचं आहे ते. आता बघा खालील प्रश्न आहे कोणते 2 प्रश्न. एका वर्ग समीकरण 2 मुळांची बेरीज 7 आहे तर घनांची बेरीज 91 असेल तर ते वर्ग समीकरण कोणते. अशा पद्धतीनं श्रीमती तेजस्वी यांनी एका कंपनीचे 80 रुपये दर्शनी किमतीचे 100 शेअर्स 900 रुपये बघा 900 गुणिले 100 म्हणजे 90,000 रुपये अलग लक्षामध्ये. अशा पद्धतीने मग 100 शेअरची एकूण गुंतवणूक किती रुपये असेल मग 90,000 आणि गुंतवणुकीवरील दलाली 90,000 गुणिला 0.5% येतं किती आलं आपलं 450 रुपये. दलालीवर GST 450वर 18% म्हणजेच किती दलाली किती आपली 450 त्याच्यावर GST किती मग 81 आणि मग टोटल यांची बेरीज केल्यानंतर 100 शेअर्ससाठी एकूण किती रुपये खर्च आला तर हे 90,531 रुपये. खालील कोणता एक उपप्रश्न सोडवा. बघा हे सोडवायचे आपल्याला अशा पद्धतीनं यांची टोटल बेरीज करून घ्यायची. अशा पद्धतीनं आलत काढायचं आहे. हे सोडवल्यानंतर बसची किती 15/100 गुणिला 360 टोटल असं वृत्तालेख काढायचं आपल्याला. तर अशा पद्धतीनं हे बस 15% बस किती आपला बस 15/100 गुणिला 360 हे 54% आलं. सायकल किती आहे 35/100 गुणिला 360 अशा पद्धतीनं होतं ते. रेल्वे 300 360 108 20/100 गुणिले 360 72. आणि शेवटचा प्रश्न होता बघा आपला. शेवटचा प्रश्न काय होता बघा हा दुसरा गट ए व गट बी मध्ये काय गट ए व गट बी मध्ये काही विद्यार्थी आहेत. जर गट ए मधील विद्यार्थी गट बी मध्ये गेला तर दोन्ही गटातील विद्यार्थी संख्या समान होते. तर परंतु गट बी मधील एक विद्यार्थी गट ए मध्ये गेला आल्यास एक गटातील विद्यार्थी संख्या बी गटातील विद्यार्थ्यांच्या दुप्पट होते. तर प्रत्येक गटातील विद्यार्थी संख्या काढायची होती. बघा ए मधील विद्यार्थी x मानले बी मधील y मानले. अट पहिली होती हे अट दुसरी होती हे दुप्पट होते आलं लक्षामध्ये. मग समीकरण मिळवलं आपलं 1 समीकरण 1 मिळवलं 2 मिळवलं त्यांची वजाबाकी केली. अशा पद्धतीनं आपण हे
सोडवलेलं आहे. म्हणजे y बरोबर 5 म्हणजे बी मधील विद्यार्थी संख्या 5 आणि ए मधील विद्यार्थी संख्या 7 अशा पद्धतीनं आहे. तर अशा पद्धतीनं आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. विद्यार्थी मित्रांनो, घाईमध्ये आपला एक प्रश्न सोडून गेला. तर सामान्य रूप या समीकरणाचे x वर्ग वजा अल्फा बीटा x अधिक अल्फा बीटा बरोबर 0. तर याचं उत्तर काय, x वर्ग वजा 7x अधिक 12 बरोबर 0. हे आपलं हे राहून गेलेलं होतं. असं उत्तर येईल. ते एवढं सोडायला आपल्याला काही वेळ नाही आता, फक्त ते उत्तर मीच तुम्हाला सांगितलं. आणि हा जो होता हा प्रश्न, याचं शाळेतील 105 विद्यार्थ्यांनी पूरग्रस्तांसाठी जमवलेल्या निधीची वारंवारता सारणी दिली आहे. त्यावरून जमा केलेल्या निधीचा मध्यक काढा. मध्य किती येईल त्याचा, 33.67 येईल. 33.67. अशा पद्धतीनं आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मी तुमचे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न घेणार आहे भूमितीचे, तर लक्षात ठेवा. धन्यवाद.